नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती PYQ सिरीज स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये आपण डेली 20 ते 25 प्रश्न हे मागच्या काही वर्षांमध्ये पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. तर लगेच आपण प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, शक्तीचे मूल्य डॅश डॅश इतके असते. मी 5 सेकंद वेट करेन, तुम्ही त्यामध्ये पॉज करायचे स्क्रीन आणि याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी तुम्ही 20 ते 25 सेकंद घेऊ शकता. ठीक आहे, मी पुढची स्लाईड लगेचच 5 सेकंद नंतर घेणार आहे. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी, बळ गुणिले वेग. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर डॅश डॅश इतके असेल. ऑप्शन ए 45 किलोग्रॅम, ऑप्शन बी 15 किलोग्रॅम, ऑप्शन सी 180 किलोग्रॅम, ऑप्शन डी 0 किलोग्रॅम. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी 15 किलोग्रॅम. आपल्याला माहिती आहे, पृथ्वीवर ज्या व्यक्तीचं वजन समजा 100 किलोग्रॅम असेल तर त्याच्या गुणिले 1/6 म्हणजे 6 पट कमी वजन चंद्रावरती असणार आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. पुढचा प्रश्न आपला, म्हणजे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं, कितीही वजन दिलेलं असेल तर त्याच्या 1/6 एवढं वजन चंद्रावरती असणार आहे. ठीक आहे, तिसरा प्रश्न, IBRD म्हणजे काय. ऑप्शन ए इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग अँड रुरल डेव्हलपमेंट, ऑप्शन बी इंटरनॅशनल बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट, ऑप्शन सी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना डॅश डॅश रोजी झाली. ऑप्शन ए 1 सप्टेंबर 1956, ऑप्शन बी 1 सप्टेंबर 1954, ऑप्शन सी 1 सप्टेंबर 1955 की ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 1 सप्टेंबर 1956. पुढचा प्रश्न आहे, भारताने 1971 युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी डॅश डॅश हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो. ऑप्शन ए 11 डिसेंबर, ऑप्शन बी 16 डिसेंबर, ऑप्शन सी 15 डिसेंबर, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 16 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. ऑप्शन ए शिर्डी, बी श्रीरामपूर, सी चोंडी, डी यापैकी नाही. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी चोंडी. पुढचा प्रश्न आहे, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी लखनौ, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी हैदराबाद. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन ए पैठण, ऑप्शन बी बारामती, ऑप्शन सी गंगाखेड, ऑप्शन डी पाथरी. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी गंगाखेड. पुढचा प्रश्न आहे, कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे डॅश डॅश या राज्यात आहेत. ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. इतर काही महत्त्वाची सरोवरे आपण बघूयात. लोणार सरोवर हे आपल्याला माहितीच आहे कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. चिल्का सरोवर हे ओडिशा राज्यात आहे. भीमताल सरोवर हे उत्तराखंडमध्ये आहे. वेमनाड सरोवर हे केरळ राज्यात आहे. सांबर सरोवर राजस्थानमध्ये आहे. उलर सरोवर जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि दाल सरोवर देखील जम्मू काश्मीरमध्ये आहे. कुठे कुठे आहेत, लोणार सरोवर महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यात, चिल्का सरोवर ओडिशा राज्यात, भीमताल सरोवर उत्तराखंडमध्ये, वेमनाड सरोवर केरळमध्ये, सांबर सरोवर राजस्थानमध्ये,
उलर सरोवर जम्मू काश्मीरमध्ये आणि दाल सरोवर देखील जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा डॅश डॅश तासांनी पुढे आहे. ऑप्शन ए 2.5, बी 4.5, सी 5.5, डी 7.5. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 5.5. भारताची स्थानिक वेळ ही 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून समजते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. ऑप्शन ए तमिळनाडू, बी केरळ, सी बिहार, डी आसाम. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन डी आसाम. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो. ऑप्शन ए 31 ऑक्टोबर, ऑप्शन बी 30 जानेवारी, ऑप्शन सी 24 ऑक्टोबर, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 31 ऑक्टोबर. हा दिवस भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त पाळला जातो. सरदार पटेल यांनी विविध संस्थानांचे विलिनीकरण करून भारताला एक संघ बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा आपण राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न आहे. 1 मिलियन म्हणजे किती. ऑप्शन ए 1 लाख, ऑप्शन बी 10 लाख, ऑप्शन सी 100 लाख, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 10 लाख. 1 बिलियन म्हणजे किती. 100 लाख. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कर्करोगाच्या उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. ऑप्शन ए युरेनियम, ऑप्शन बी कोबाल्ट, ऑप्शन सी आयोडीन, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी कोबाल्ट. कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट वापरतात. पुढचा प्रश्न आहे. छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता. ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी गोंदिया, ऑप्शन सी भंडारा, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि योग्य आन्सर आहे यापैकी नाही. ओके, यांच्यापैकी नाही आहे तर तो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 16वा प्रश्न. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे. ऑप्शन ए श्रीमती दुर्गा भागवत, ऑप्शन बी श्री वि वा शिरवाडकर, ऑप्शन सी मंगेश पाडगावकर, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी श्री वि वा शिरवाडकर. पुढचा प्रश्न आहे. आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे. ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी झुरिच, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे यापैकी नाही. तर पॅरिस शहरामध्ये फ्रान्समध्ये आहे आयफेल टॉवर. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ताजमहाल कोणत्या राज्यात आहे. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि याचा आन्सर आहे उत्तर प्रदेश. आग्रा येथे उत्तर प्रदेशमध्ये यमुना नदीच्या काठी ताजमहाल आहे. ठीक आहे. नदीसुद्धा विचारतात काही वेळेला की ताजमहाल कोणत्या नदीच्या काठी आहे, तर ते यमुना नदीच्या काठी आहे. पुढचा प्रश्न आहे. नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे. ऑप्शन ए कोहिमा, ऑप्शन बी इम्फाळ, ऑप्शन सी शिलाँग, ऑप्शन डी दिसपूर. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए कोहिमा. अजूनही जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर ते लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारी प्रत्येक जी एक्झाम असेल तिची अपडेट, प्रत्येक छोटी अपडेट जी असेल त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचवली जाईल. आणि ही जे PYQ सिरीज आपण स्टार्ट केली त्याचीसुद्धा लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 20वा. जिम कॉर्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे. डायरेक्ट आन्सर सांगितलं आहे यापैकी नाही, तर तुम्ही याचा आन्सर ठीक आहे. ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी यापैकी नाही. तर याचा आन्सर तुम्ही सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके. जिम कॉर्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे.
याचं ऑप्शन तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे? ऑप्शन ए विजन 2020, बी विंग्स ऑफ फायर, सी डिस्कवरी ऑफ इंडिया, ऑप्शन डी युगांधर. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी विंग्स ऑफ फायर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्रकिनाऱ्याला लागत नाही? ऑप्शन ए रत्नागिरी, बी सिंधुदुर्ग, सी कोल्हापूर, डी पालघर. याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी कोल्हापूर. बाकी इतर सर्व आहेत ते कोकणातील जिल्हे आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि कोल्हापूर हा पुणे विभागातील जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात परिषद नाही, जिल्हा परिषद नाही? ऑप्शन ए ठाणे, बी वाशिम, सी सिंधुदुर्ग, डी मुंबई शहर. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन डी मुंबई शहर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आहेत. तर आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आहेत. ठीक आहे. आणि फक्त 2 मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा आहेत. आणि आता 37वा नवीन जिल्हा उदगीर नावाचा तयार होतो आहे, जो लातूर आणि नांदेड या 2 जिल्ह्यांचाच काही भाग एकत्रित येऊन उदगीर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे, ज्याचा RTO नंबर आहे 55. 26 जानेवारी 2025पासून याची घोषणा होईल. ओके, नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे 26 जानेवारी 2025पासून. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए शरद जोशी, बी महात्मा फुले, सी शाहू महाराज, डी सयाजीराव गायकवाड. आणि जे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी महात्मा फुले. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए अजमेर, ऑप्शन बी खुलताबाद, ऑप्शन सी सिकंदराबाद, ऑप्शन डी यापैकी नाही. आणि योग्य आन्सर आहे यापैकी नाही. तर सम्राट अकबराची कबर ही आग्र्याजवळ सिकंदरा येथे आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. सिकंदराबाद हे वेगळं आहे आणि सिकंदरा हे वेगळं आहे. हे आग्र्याजवळ आहे, उत्तर प्रदेशमध्ये आग्र्याजवळ सिकंदरा येथे सम्राट अकबराची कबर आहे. आणि सिकंदराबाद हे तेलंगणामध्ये येतं. तेलंगणा राज्यामध्ये सिकंदराबाद हे येतं आणि सिकंदरा हे उत्तर प्रदेशमध्ये आग्र्याजवळ आहे. ओके, तर हे होते आपले 25 प्रश्न. पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे प्रश्नांपैकी हे काही 25 प्रश्न आपण आज घेतलेले आहेत. असेच प्रश्न आपण डेली 20 ते 25 आपल्या सिरीजमध्ये घेणार आहोत. तर जे कोणी अजूनही नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. येणाऱ्या प्रत्येक एक्झामची अपडेट तुम्हाला वेळेवर आपल्या चॅनलद्वारे पब्लिश केली जाते, त्यामुळे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.